प्रचार, त्यानंतर वगळले गेलेले जवळपास 90 लाखाच्या आसपासचे मतदार, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेलं रेकॉर्ड ब्रेक मतदान, त्यानंतरचं हे चित्र आकडे आपण पाहतोय। तर पश्चिम बंगालमध्ये झारग्राममध्ये भाजप 4ही जागांवर आघाडी भाजपने घेतलेली आहे। तर मुस्लिम बहुल जो भाग आहे त्या ठिकाणी ममता बॅनर्जी यांना कसा रिस्पॉन्स मिळतो यावर हा निकाल अवलंबून असेल। नंदीग्राम मधून सुवेंदू अधिकारी 3000 मतांनी आघाडीवर आहे। नंदीग्राम मधलं हे चित्र 109 जागांसह तृणमूल आघाडीवर, भाजप 119 जागांसह आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमध्ये 234 जागांचे कल हाती आले। टीएमसी आता 115 तर भाजपने 124 जागांवर आघाडी घेतली आहे। भाजप पुन्हा एकदा टीएमसी पेक्षा पुढे निघून गेलेली आहे। टीएमसी 115 तर भाजप 124। नक्कीच 245 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत आणि त्यात 115 जागांसह 118 जागांसह तृणमूल आघाडीवर आहे, तर 124 जागांची आघाडी भाजपने घेतली आहे। सध्या नंदीग्राममधनं सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहे। भाजपची 124 जागांची आघाडी पश्चिम बंगालमधली, तर तृणमूलनं 118 जागांवर आघाडी घेतली आहे। काँग्रेसची 3 जागांवर आघाडी आहे। डाव्यांना त्या ठिकाणी आघाडी घेता आलेली नाही। 248 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। त्यामध्ये 45 जागांचे कल अद्यापही बाकी आहेत। त्यामध्ये टीएमसी 118 तर भाजप 124। अक्षरशः काटेकी टक्कर पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये पाहायला मिळते। पश्चिम बंगालमधलं हे चित्र, नंदीग्राममधनं सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत, तर तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या वर्चस्वाला विजय धक्का देणार का? आता आपण इथे पाहतो तामिळनाडूमध्ये अक्षरशः ट्विस्ट आलेला आहे। डीएमके 46 तर टीव्हीके इथे 58 जागांवर आघाडीवर आहे। अभिनेते विजय यांचा पक्ष टीव्हीके 58 जागांवर आघाडीवर, डीएमके पेक्षा आता टीव्हीके पुढे निघून गेलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय तर डीएमके 47 तर टीव्हीके 58 जागांवर आघाडीवर। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्यासाठी हा एक मोठा धक्का, कारण टीव्हीके द्रमुकपेक्षा आता पुढे गेलेला आहे। डीएमके 47 तर टीव्हीके 58 जागांवर आघाडीवर आहे। या सगळ्या कलांनुसार अभिनेते विजय यांचा टीव्हीके हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। तामिळनाडूच्या आकड्यांमध्ये मोठा बदल झालेला आहे। तिथे स्टॅलिन हॅट्रिक करण्याच्या तयारीत होते, मात्र पिछाडीवर पडलेले अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेनं मोठी मुसंडी मारली आणि आता डीएमके 47 तर टीव्हीके 60 जागांवर आघाडीवर आहे। पुन्हा एकदा अभिनेत्यांची क्रेज, त्यांची जादू या तामिळनाडूच्या जनतेवर पडताना दिसत आहे। डीएमके 47, एआयडीएमके 31 आणि टीव्हीके इथे 60 जागांवर आघाडीवर आहे। टीव्हीकेनं मोठी मुसंडी मारली आहे।